गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज आयशा आणि आज आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला. आता वाजले आहेत सकाळचे 5:30. अरे चालू होणार नाही गाईज. आणि बाहेर पण बघू शकता तुम्ही, फुल अंधार आहे. पुढे कोण नाहीये, म्हणजे रिक्षा आहे. सनराईज झालाय? नाही झालाय सनराईज. आणि इतक्या लवकर आम्ही निघालोय आणि आम्हाला लागणार आहे किती आवर्स? 4 hours. आणि आम्ही सगळीकडे जाणार आहोत, म्हणजे जसं की आता फर्स्ट स्टॉप आहे आमचा फर्स्ट स्टॉप आहे एकविरा देवी. तर सकाळी मी खूप लवकर उठले होते आणि मला इतकं लवकर उठायची सवय नाही आहे. तर मी जस्ट उठले आणि मी बघितलं बाहेर, ओ माय गॉड, वी आर इन टनल. आणि मला त्यावेळेला इतकी मजा येत होती ना, माय गॉड. ओ शेट यार, जे नव्हतं पाहिजे ते परत आलंय. ट्रॅफिक. आणि मी आता जस्ट झोपून उठली आहे आणि सॉरी गाईज, मला खोकला आलेला. आणि हां, जसं मी तुम्हाला सांगत होती, मी उठली आहे आता आणि आईने मला सांगितलं की ऑलरेडी आम्ही 4 hours लेट होतो. लिटरली 4 to 3 hours लेट होतो. आणि इतकं जास्त कंटाळा आलेला ना ट्रॅफिकमध्ये. आणि मी झोपली होती, तर नशीब ते थोडा वेळ तरी झोपली होती. आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे. वाव. तिकडे पोचलो आता आपण, ते पण तिकडनं दाखवत होती मी थोडं. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत, एकविरा देवी. ये गाइस, आफ्टर लॉट्स ऑफ ट्रॅफिक अँड आय एम व्हेरी हॅपी. मी खूप खुश आहे की फायनली आम्ही पोहोचलो आहोत. आणि खूप भारी वाटतंय मला, म्हणजे खूप मजा येते की तिकडे जाणार आहोत आम्ही. अँड आय एम फीलिंग व्हेरी हॅपी, व्हेरी व्हेरी हॅपी 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 हॅपी. तर गाईज, आता हे समोर जे तुम्हाला डोंगर दिसतंय ते एक वेळेचा डोंगर आहे. आणि ते बघून मला एक गाणं सुचते, आई तुझं डोंगर बघ किती सुंदर गंगानं सजवला. आई तुझं डोंगर बघ किती सुंदर गंगानं सजवला. तर गाईज, आम्ही आता पोचलेलो आहोत एकविरेला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की 9 वाजता पोचायचं आणि चालू करायचं, पण ट्रॅफिक इतकं जास्त होतं. ॲज ऑलवेज ट्रॅफिक इतकं जास्त होतं की आम्हाला यायला ऑलमोस्ट 12 वाजले, 12:30 समथिंग. तर आता आम्ही स्टार्ट करणार आहोत चढायला, तर दाखवते मी तुम्हाला. आता आम्ही चढायला स्टार्ट केलं आहे ॲट द टायमिंग 12:45ला आम्ही चढायला स्टार्ट केलं आहे. आणि आता आम्ही स्टार्टच ठेवणार आहे, ओके. आणि जस्ट आम्ही रस्ता शोधतोय, म्हणजे रस्ता शोधत नाही आहे, स्टार्ट केलं आहे. आणि बाबा कुठे गेलास? आणि आई पुढे पुढे गेली. हे देऊळ आहे जिकडे आम्ही जाणार आहे. हा आहे सुंदर व्ह्यू. वरती पोहोचलो आहोत आणि लाईनमध्ये आहोत. तर गाईज, आता आमचं दर्शन झालेलं आहे, एकदम असं दर्शन झालेलं आहे. तिकडे ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नव्हता आणि आम्ही इथे फोटोज क्लिक केले थोडेसे. आमचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे जेवायला. आणि आम्ही धाब्यामध्ये जेवतो आहे. आणि आम्ही मागवले पनीर टिक्का आणि बटर रोटी. आणि एकदम मस्त वाला धाबा. आणि मी ह्याच्यावर बसली आहे, काय बोलतात त्याला, खाटावर बसली आहे मी. अँड वाव, अमेझिंग खाना, बहुत अमेझिंग खरंच. आय वॉन्ट रिव्ह्यू बाबा. आता आमची जिलेबी आलेली आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. आता मी जिलेबी टेस्ट करते. गरम गरम आहे मस्त.
गरम आहे ना. खूप गरम आहे. थोड्या वेळाने टेस्ट करून सांगते. तर गाईज आता मी जिलेबी ट्राय करणार आहे. मस्त आहे. तू ट्राय कधी कुठे एकविरेला कधी दर्शन करायला याल तर इथे नक्की या. बेस्ट आहे, भारी आहे. तर आता आमचं पेट पूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. तर जेजुरीला निघालो आहोत आणि एकदम मस्त टनल होता. ॲक्च्युली तो छोटा टनल होता जो की खूप मस्त होता. ओ माय गॉड गाईज, किती जास्त टनल आहेत. हो माय गॉड, किती टनल आहेत. तुम्ही पण बघा. ओके, हा छोटासा होता. व्हेरी नाईस नाईस. तर ही माझी फर्स्ट रोड ट्रिप आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप मजा येते आहे. आणि आता जिकडे मुंबई आणि पुण्याला कम्पेअर केलं तर इकडचे रस्ते खूप जास्त मस्त होते आणि म्हणजे खूप मजा पण आली. आता आम्ही जेजुरीला आलो आहे आणि आम्ही चढतोय. दाखव. इथे आलोय आणि आता आम्ही अजून वरती चढतोय आणि मंदिराकडे जाणार आहे. आणि ही आई आहे. ये कोट जय मल्हार सदानंदाचा ये कोट. तर हे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता की सगळं भंडारा पसरलं आहे. तर आता ह्याला सोन्याची जेजुरी असंच नाही बोलत, ह्याला एक मिनिंग पण आहे. सोनं पण पिवळं असतं आणि इथे पण पिवळं आहे सगळं, म्हणून ह्याला सोन्याची जेजुरी. तर आता इथे एक फॅमिली आली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आहे ना सगळ्यांनी सेम असे ब्लाऊज घातलेले लेडीजने, ज्याच्यावरती लिहिलेलं जय मल्हार आणि ते खूप मस्त वाटत. आणि ॲज ऑलवेज मी तिकडे फोटो काढला. तर आता आम्ही खालती उतरलो आहे आणि हे गोंगड्या आहेत जे की आता आजकाल बघायलाच मिळत नाही कुठे, म्हणजे असे दिसत पण नाही ते. आणि इथे थोडेसे लोकल शॉप्स पण होते जे मस्त होते आणि तिकडे खूप काय काय मिळत होतं, खाण्याचं पण होतं सगळी आणि खूप जास्त मस्त होतं. आणि हे घर दिसतं इकडनं. आम्ही इथे राहणार आहोत. हा एक बेड आहे इथे आणि हा एक बेड आहे. अजून इथे मस्त वाला टेबल. तर आता ही आमची विंडो आहे आणि इकडनं गड दिसतात. दाखवते मी. गड दिसते ते गड एकदम रूमच्या समोरच आहे. थांबा, तुम्हाला मी त्या बाहेरनं दाखवते. आता क्लिअरली दिसेल. तर आता जस्ट बाहेर स्टेप केल्यावर दिसतं आहे गड, जेजुरीचा गड. जस्ट आम्ही आता इथे चढून आलो आहोत. तर वेट, आपल्याला तुम्हाला दिसत नसेल ना गाईज. वेट गाईज. हो, लेट मी झूम. कॅन यू सी इट? ते जेजुरीचा गड आहे जिकडे आम्ही जस्ट चढून आलो. ये